नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्रामध्ये कुठंही जसं की DMER म्हणा, त्यानंतर DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभाग, त्यानंतर परत बघायला गेलं तर जिल्हा परिषद आणि त्यासोबत इतरत्र महानगरपालिका, त्यासोबत नगर परिषद या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी ज्या काही भरत्या निघतात ANM बेसिसवर असो अथवा GNM बेसिसवर, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नर्सिंग फील्डचे म्हणजेच तांत्रिक प्रश्न अर्ध्यापेक्षा जास्त विचारले जातात. काही परीक्षेमध्ये 40 प्रश्न असतील, काही परीक्षेमध्ये 60 प्रश्न असतील. त्यामुळं जेवढं होईल तेवढं या नर्सिंगशी रिलेटेड असलेला जो काही सिलेबस आहे तो कंप्लीट करण्यावर भर द्या आणि हा कंप्लीट केलात म्हणजे तुम्ही या ठिकाणी यशाची ॲज इट इज 60% तुमचं कव्हर होऊन जाईल, 40% तुमचं कव्हर होऊन जाईल. बाकी नॉन टेक्निकलची तर ऑलरेडी बॅचेस चालू आहेत, तांत्रिकच्या सुद्धा चालू आहेत आणि नॉन टेक्निकलच्या सुद्धा. ओके, सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ॲपमध्ये बॅचेस चालू झालेले आहेत, लेक्चरसुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत आणि ते तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे. परत परत सांगतोय, लाईफ टाईम. जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल अपडेट होत जाणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन व्हा आणि आजपासून तुमची जी काही जर्नी आहे ती सुरू करा. आणि डेमोसाठी व्हिडिओ वगैरे लिंक दिलंय, पाहून घ्या तिथं काय काय आहे ते, आणि ॲपची लिंक खाली आहे. सो असो, पाहूयात पहिला प्रश्न की गंभीर डिहायड्रेशन असलेल्या रुग्णासाठी चॉईस ऑफ फ्लूइड वगैरे कुठलं आहे. तर ज्या व्यक्तीला गंभीर डिहायड्रेशन वगैरे होतं तर त्याच्यासाठी रिंगर लॅक्टिक नावाचं या ठिकाणी चॉईस ऑफ फ्लूइड म्हणून वापरलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये स्पेशली करून काय हे पाणी आणि क्षार याच्यामध्ये काय ज्या वेळेला कमी होतात रुग्णामध्ये तर हे त्या ठिकाणी चढवलं जातं. ओके, कारण का हे एक अशा टाईपचं आयसोटोनिक आहे ना. ओके, आयसोटोनिक आहे जे की तुमचं जे रक्तातलं जे काही प्लाझ्मा नावाचं असतं ना, तर ॲज इट इज त्याच्यासारखंच हे मिळतं जुळतं असतं, जेणेकरून तुमच्या शरीरातली ॲज इट इज रक्ताचं प्रमाण वगैरे वाढतं आणि डिहायड्रेशन वगैरे ते कमी होतं. लक्ष ठेवा. बाकी बघायला गेलं 5% डेक्स्ट्रोज याचा वापर कशासाठी करतात, तर अशा व्यक्तीला ज्याला ॲज इट इज बघायला गेलं तर हायपरनेट्रेमिया, ओके, हायपरनेट्रेमिया याच्यामध्ये या ठिकाणी याचा वापर वगैरे केला जातो. आणि परत म्हणजेच एक पद्धतीने याला काय ऊर्जा जर देण्यासाठी, ओके, ऊर्जा देण्यासाठी हे वापरलं जातं. तर हे जे काही इन डिटेलमध्ये सांगतोय लिहून घ्या जमलं तर. त्यानंतर हा जो आहे NS किंवा नॉर्मल सलाईन वगैरे ज्याला म्हणतो, तर याला आपण एक पद्धतीनं काय मुलांमध्ये मेंटेनन्स फ्लूइड म्हणून वापरलं जातं, ते तुम्ही म्हणू शकता. आणि बाकी जर बघायला गेलं तर हे काय आहे, एक पद्धतीनं लघवी वाढवणारे औषध आहे. ओके, हां, आणि हे नॉर्मल सलाईन आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा, चारही ऑप्शन. आणि परत परत सांगतोय, हे बघा तुमच्या नर्सिंगचा सिलेबस फार मोठा आहे, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर हा सिलेबस कव्हर करण्यावर भर द्या. ओके, आणि जर कुठलं डाऊट असेल मला अवश्य विचारा, बॅच संदर्भात असो, आणि डेली लाईव्ह वगैरे मी घेत असतो. ओके, ऑदर एक चॅनल आहे स्टडी विथ गुरु म्हणून. ओके, हां, ज्या ठिकाणी जवळपास बघायला गेलं तर 1,90,000 विद्यार्थी वगैरे सबस्क्रायबर्स आहेत, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता. ओके, हां, परत परत सांगतोय. बाकी तुम्ही ANM साठी तर करा, GNM साठी करा, अथवा BSc नर्सिंगच्या बेसिसवर कुठल्याही पदासाठी करा, त्या सर्व पदांसाठी ॲज इट इज जे काही आवश्यक असतील ते मटेरियल तुम्हाला मिळून जाईल. ओके, जरी कुठला डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी नंबरवरती संपर्क करून विचारपूस सुद्धा करू शकता. ओके, हां, बॅच संदर्भ. तर बघा इथं आपल्याला सरळ सरळ विचारलंय त्यांनी की CPR दरम्यान अर्भकामध्ये नाडी तपासण्यासाठी सर्वात सामान्य जागा वगैरे कुठली. तर जी काही ब्रॅकियल धमनी असते ना, तर त्या ठिकाणी हे तपासलं वगैरे जातं. ओके, सो लक्षात ठेवा. आणि हे स्पेशली करून जो हाताचा कोपरा असतो ना, कोपऱ्याच्या वरच्या बाजूला. ओके, हा, कोपऱ्याच्या वरच्या बाजूला, कोपऱ्याच्या वरच्या बाजूला ही धमनी असते. हा, असणारी ही धमनी वगैरे आहे. सहसा तरी आपण कॅरोटिड नाडीनं तपासतो, परंतु
कॅरोटिड नाडी. ओके, कॅरोटिड नाडी हे काय ॲज इट इज मानेवर किंवा याच्यासोबत बघायला गेलं तर मानेवर काय चरबी वगैरे जास्त असते ना लहानपणी, त्याच्यामुळं हे त्या ठिकाणी तेवढं लवकरात लवकर ही नाडी वगैरे सापडत नाही, त्याच्यामुळं हे त्या ठिकाणी वापरली जाते. ओके, बाकी बघायला गेलं तर रेडियल धमनी वगैरे जी काही इमर्जन्सी सिच्युएशन वगैरे असते ना, तर त्या ठिकाणी ॲज इट इज ही तपासली जात नाही. ओके, लक्ष ठेवा, ही रेडियल धमनी तुमचं जे मनगट आहे, मनगट, ओके, हाताच्या मनगटावर वगैरे हे असणारी धमनी वगैरे आहे. बाकी फिमोरल धमनी जी काही तुमची जांग वगैरे असते ना, जांगेत, ओके, त्या ठिकाणी असलेली ही धमनी वगैरे आहे. तर थोडंसं लक्ष ठेवा. ॲज इट इज बघायला गेलं तर CPR दरम्यान अर्भकामध्ये नाडी तपासण्यासाठी सर्वात सामान्य जागा ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला नोट डाऊन करून घ्या की त्याचं उत्तर ब्रॅकियल धमनी त्या ठिकाणी असेल. परत पुढचा प्रश्न बघून घ्या आणि थोडासा व्हिडिओ लांब होऊ द्या, नो प्रॉब्लेम. फक्त एवढंच आहे की जेवढं होईल तेवढं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. परत कुसमाल श्वसन हे कोणत्या आजाराचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे? तर कुसमाल श्वसन हे स्पेशली करून कशामध्ये दिसून येतं? तर डायबेटिक किटिओॲसिडोसिस याच्यामध्ये हे दिसून येतं. आणि हे का दिसून येतं? तर ज्या वेळेला तुमच्या शरीरातल्या रक्तातली जी काही साखर वाढते, ओके, त्यामुळं तुमचं शरीर आम्लयुक्त वगैरे होतं. आणि ज्या वेळेला म्हणजेच याच्यामध्ये थोडंसं लक्ष ठेवा, साखर वाढणे, ओके, त्याच्यामुळं ॲज इट इज रक्त म्हणा अथवा शरीर म्हणा काय होतं? आम्लयुक्त होतं. ओके, आम्लयुक्त, यालाच आपण म्हणू ॲसिडिक. आणि ज्या वेळेला आम्लयुक्त होतं त्यावेळेला फुफ्फुसे जे आहेत ते रक्तातली कार्बन डायऑक्साईड, ओके, फुफ्फुसे रक्तातलं कार्बन डायऑक्साईड, ओके, CO2 बाहेर टाकण्यासाठी काय करतात? खोल श्वास घेतात. ओके, एकदम खोल श्वास घेतात. तर याच प्रक्रियेला काय म्हणतात? कुसमाल श्वसन पद्धत म्हणतात. ओके, तर लक्षात ठेवा, हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. तर ॲज इट इज हे कशामध्ये दिसून येतं? डायबेटिक किटिओॲसिडोसिसमध्ये किंवा DKA आपण त्याला म्हणतो. ओके, तर हेही थोडंसं नोट डाऊन करून घ्या. परत मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्त्रावी म्हटलेलं आहे, अंतस्त्रावी. ओके, ती ग्रंथी कुठली आहे? थायरॉइड नावाची जी काही ग्रंथी आहे ती अंतस्त्रावी वगैरे आहे. आणि सर्वात मोठी जर ग्रंथी विचारलं, लक्षात ठेवा, सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत आहे. तर हेही थोडंसं सर्वांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या. ओके, बाकी साधुपिंड, हे बघा, साधुपिंडाला मिश्र ग्रंथी म्हणतात. हे यांची वैशिष्ट्य थोडंसं लक्षात ठेवा. जी काही एंडोक्राईन सिस्टम वगैरे आहे त्यावरती खूपदा प्रश्न आलाय, त्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक लिहा. बाकी पियूषिका बालतीत बोलायला गेलं तर हिला मास्टर ऑफ ग्लँड म्हणतात किंवा मास्टर ग्लँड या नावानं सुद्धा हिला ओळखलं जातं. तर पियूषिका संदर्भात लक्ष ठेवा. ओके, परत काय म्हटलं की रक्तातील कॅल्शियमची पातळी अचानक कमी झाल्यामुळे, ओके, हातापायांना पेटके आणि स्नायू अंकुचन पावणे याला काय म्हणतात? तर ज्या वेळेला रक्तातलं एक पद्धतीनं कॅल्शियम वगैरे कमी होतं, ज्याला आपण हायपोकॅल्सेमिया म्हणतो ना. ओके, ॲज इट इज हायपोकॅल्सेमिया. ओके, जर कुठं स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर सोडून द्या. हायपोकॅल्सेमिया वगैरे आपण त्याला म्हणतो. तर हे हायपोकॅल्सेमिया एक पद्धतीनं कशामध्ये दिसून येतं? किंवा ज्या वेळेला हातापायांना पेटके वगैरे येतात किंवा स्नायू अंकुचन वगैरे पावतात त्याला टेटनी वगैरे म्हणतात. ओके, बाकी हे ऑस्टिओपेरिसिस म्हणजेच काय? एक पद्धतीनं जी तुमची हाडे ठिसूळ वगैरे होतात ना, हाडे ठिसूळ होणे त्यालाच म्हणतात. ओके, ठिसूळ होणे. बाकी ॲनिमिया माहिती असेल, ज्या वेळेला तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं त्यालाच आपण काय म्हणतो? ॲनिमिया वगैरे. आणि मायलिजिया म्हणजेच काय? एक पद्धतीनं याच्यामध्ये काय होतं बघा, मसल पेन होतं. ओके, मसल पेन या ठिकाणी दिसून येतं. तर हे थोडंसं काळजीपूर्वक लिहून घ्या आणि बाकी बघूयात पुढचे प्रश्न. अशाच पद्धतीनं इन डिटेलमध्ये अभ्यास करायला शिका. ओके, लिथियम
कार्बोनेट हे औषध कशासाठी वापरलं जातं, असा हा 6वा प्रश्न आहे. तर लिथियम कार्बोनेटचा जो काही वापर आहे तो स्पेशली करून बायपोलार डिसऑर्डर किंवा मेनियामध्ये हा त्या ठिकाणी केला जातो. एक पद्धतीनं हा आजार कसा असतो बघा, तर एक रुग्ण कसा असतो की तो अति उत्साही असतो. ओके, अति उत्साह त्याला असतो अथवा कधी कधी त्याला अति नैराश्य असतं. म्हणजेच एकदम एक्साइटमेंट असतो, बाकीच्यापेक्षा कमी आनंद असेल तर जास्त पद्धतीनं करतो तो. आणि बायपोलर ॲज इट इज कधी कधी तो तीव्र चिडचिड सुद्धा करत असतो. ह्याच याच्यामध्ये हे लक्षणं वगैरे दिसून येतात. बाकी बघायला गेलं तर स्किझोफ्रेनिया वगैरे याच्यामध्ये एक पद्धतीनं अँटीसायोटिक्स वगैरे औषधं वगैरे वापरली जातात. हे थोडंसं लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघायला गेलं तर अँटीसायोटिक्स ना, ॲज इट इज सायोटिक्स किंवा तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि बाकी निद्रानाश याच्यासाठी बेन्झो डायझेपान्स वगैरे वापरतो ना आपण, तेही आपण म्हणू शकता. परत थोडंसं लिहून घ्या की निर्जंतुकीकरणासाठी ऑटोक्लेवमध्ये तापमान आणि दाब किती राखला जातो. तर निर्जंतुकीकरणासाठी ओके स्पेशली करून काय 121°C किंवा 15 LBS ओके एवढं जे आहे ते त्या ठिकाणी तापमान किंवा दाब वगैरे राखलं जातं. आणि याच्यामध्ये ते जवळपास एक 15 ते 20 मिनिटासाठी हे केलं जातं. ओके, 15 ते 20 मिनिटे. तर थोडंसं हे छोटे छोटे असतात जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक वगैरे आहे. परत इथं काय म्हटलंय की मायस्थेनिया ग्रेव्हिसचं निदान करण्यासाठी कुठली चाचणी वगैरे करतात. तर लक्षात ठेवा, मायस्थेनिया ग्रेव्हिस याच्यामध्ये एक पद्धतीनं जी चाचणी असते टॅन्सिलॉन टेस्ट म्हणून, तर ती चाचणी या ठिकाणी केली जाते. आता या टेस्टमध्ये काय करतात की एक पद्धतीचा जो एंड्रोफोनियम ओके थोडंसं वर्ड हार्ड आहेत कारण का प्रश्न हार्ड आहेत. ओके, एंड्रो ॲज इट इज फोनियम ना, एंड्रोफोनियम या नावाचं जे इंजेक्शन वगैरे आहे ते इंजेक्ट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे एक पद्धतीनं स्नायूची जी काही शक्ती वगैरे आहे ती वाढली जाते. तर त्याला एक पद्धतीनं काय ज्या वेळेला हे इंजेक्शन इंजेक्ट करतात त्याच्यामध्ये जे काही स्नायू असतात ना, तर त्यांची काय वाढते, शक्ती जर वाढली तर त्याला मायस्थेनिया ग्रेव्हिस वगैरे आहे या पद्धतीनं सिद्ध केलं जातं. ओके, बाकी विडाल टेस्ट तर तुम्हाला माहिती असेल, हे ॲज इट इज टायफॉईडमध्ये यूज केली जाते किंवा टायफॉईडच्या निदानासाठी करतात. शीक टेस्ट कशासाठी, शीक टेस्ट घटसर्पसाठी करतात. ओके, हे काही महत्त्वाचे टेस्ट आहेत, सो सर्वांना माहिती असणं अनिवार्य आहे. बाकीचे 2 प्रश्न सगळ्यांनी कमेंट करून द्या. आणि परत सांगतोय, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर बॅच जॉईन करा. याच पद्धतीचं एक्सप्लेनेशन, याच पद्धतीचं माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घेतली जाते. बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. ओके, चला.